हं. ते तिचे छोटेसे ध्येयच म्हणता येईल. चोरी न करता जीवनमानाने जगणे आणि मुलांना शिक्षण देणे. याउलट काही लोक दुसऱ्यांना ध्येयाचे डोस पाजत फिरतात. लोकांनी ध्येयनिष्ठ असावे म्हणून लेक्चरबाजी करतात. स्वतः मात्र कोरडे पाषाण. पुढारी लोक देशहितासाठी त्याग करा, सेवा करा हा नारा देत फिरत असतात. पण स्वतःच्या पोतडीत काय आहे याची त्यांना जाणीवही नसते. शिक्षकही विद्यार्थ्यांना अनेक उपदेश करतात, पण जेव्हा त्यांची वेळ येते तेव्हा मात्र त्यांचे घोडे पेंड खाते. गाण्याचे एक गुरु विद्यार्थ्यांना शिकवतात. स्वतःचे गाणे हरवून बसलेले मी पाहिले आहेत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे ध्येयवाद हा दुसऱ्यांना शिकवण्याचा विषय नाही. स्वतःचे ध्येय जोपासताना दुसरा कुणी त्याच ध्येयाचा विसर करत असेल तर त्याआड आपण येऊ नये. त्या व्यक्तीशी निकोप स्पर्धा असावी. ध्येयवाद हे काही बोजड न पेलणारे तत्त्वज्ञान नाही. कोणतीही एक मूल्य मनाशी निश्चित करा. त्यासाठी जगायचे स्वतःपुरते ठरवा. ते इतरांजवळ जाहीर करण्याची अजिबात गरज नाही. सुधारणा करायची असेल तर प्रथम स्वतःला सुधारा. ध्येय हे वयावर अवलंबून नाही. 20शीची व्यक्ती ध्येयवादी असू शकते आणि 50शीची 60चीही असू शकते. कारण माणूस जिवंत आहे तोपर्यंत त्यांच्या जीवनाचा काही ना काही हेतू आहे. आपले आयुष्य हे सहेतुकच असते, अन्यथा जीवन निरर्थकच होऊन जाईल. हेतू मग ते छोटे मोठे कुठलेही असू देत. इंग्रजीत एक म्हण आहे, लाईफ बिगन्स ॲट 40. 40शीला मनुष्याच्या जीवनाची सुरुवात होऊ शकते. कधीकधी आयुष्याच्या पूर्वार्धात आपण ठरवलेले असते आणि करतो भलतेच. आयुष्याची दिशा ठरवायच्या वयात काहीही कळत नसते. प्रसंगानुरूप आपण निर्णय घेतो आणि त्यामागे चाकोरीबद्ध जीवन जगतो. पण ते आपल्याला काय पाहिजे हे जेव्हा जाणवते तेव्हा वयाची 40-50 आलेली असते. पण त्यावेळी अर्थातच नवीन ध्येय नजरेपासून ठेवून नव्याने निर्णय घेऊन आयुष्याला सुरुवात करायलाच हवी. म्हणजे आयुष्य नक्कीच सार्थकी लागल्यासारखेच होईल. बागकाम, संगीत, पोहणे, लेखन, पत्रकारिता, बुद्धिबळांसारखा कोणताही बैठा खेळ यामध्ये प्रावीण्य मिळवण्यासाठी ना वयाचे बंधन असते ना परिस्थितीचे. तुम्ही ते मनावर घेण्याचाच अवकाश असतो. आयुष्यात स्थिरस्थावर झाल्यावर तुम्हाला पैशासाठी पळावे लागणार नसते ना नावलौकिकांसाठी धडपडावे लागणारे असते. एका स्त्रीचे वय 60चे पुढे होते. तिला संधिवाताचा विकार होता. तिचे हातपाय आखडले होते. कुणीतरी तिला सुचवले की तू पोहायला शिक. पोहण्याने तुझा हा विकार नष्ट होईल. ती 2 महिन्यात पोहायला शिकली आणि तिचा संधिवात बरा झाला. नंतर ती वयाच्या 80 वर्षापर्यंत जगली. आणि शिकण्यासाठी वयाचे बंधन नसते, मर्यादा असते ती मनाची. जेव्हा तुमचं मन ठरवतं की मला हे जमणार नाही, तुम्हाला ते जमतच नाही. ध्येय ठरवताना तुम्हाला जमेल असेच ध्येय ठरवा, जेणेकरून तुमचे मन वारंवार शंका उत्पन्न करणार नाही आणि तुमच्या ध्येयात अडसरा येणार नाही. ध्येय मार्गावरील अपयश हे अपयश नसते. दैव प्रतिकूल असा त्याचा अर्थ नाही. त्याचा अर्थ तुमचे कुठेतरी चुकले आहे. थॉमस एडिसनला वर्गशिक्षकाने घरी पाठवले. हा मुलगा मठ्ठ आहे, काही शिकणार नाही. तोच एडिसन महान संशोधक झाला. जेम्स वॅटची अत्यंत बुद्धू म्हणून संभावना होई. न्यूटनला भूमितीमध्ये 0 मार्क्स मिळतील. यांच्या ध्येयाची त्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा काही संबंध आला नाही. शालेय किंवा व्यवहारिक जीवनातील अपयशाचे ध्येयमार्ग सोडू नका. अपयश, आजार, दारिद्र्य, लोकनिंदा, कष्ट, सर्व सुखांचा त्याग त्यांची पर्वा न करता तुम्हाला ध्येय निश्चिती करून पुढे गेले पाहिजे. मग अशक्य तर काहीच नाही. कधी स्त्री असणे ही ध्येयाच्या मार्गातील धोंड असे स्त्रिया मानतात, पण ते खरे नाही. स्त्री शिक्षणामुळे खूप पुढे आली.
तिला करिअरचे वेगवेगळे मार्ग खुले झाले आणि स्त्रियांनी मिळालेल्या संधीचा उत्तम उपयोग करून स्वतःची योग्यता आणि समानता निर्विवादपणे सिद्ध केली आहे. स्वच्छ दारिद्र्य हा ध्येयसिद्धीचा महत्त्वाचा गुण आहे. दारिद्र्य हे केवळ चिंतनात, भावनेतच नव्हे तर कृतीत देखील प्रतिबिंबित होत असते. माझ्या हातात पैसा नाही, सत्ता नाही, पण माझे हात स्वच्छ आहेत हे वर्गाने हे गर्वाने म्हणताही आले पाहिजे. तुमचे व्यक्तिमत्व सुंदर नसले तरी स्वच्छ पाहिजे. भाषा स्वच्छही हवी, विचार स्पष्ट पाहिजेतच. स्वच्छता म्हणजे सर्वांगीण पावित्र्य. तुमची कृती, विचार आणि कल्पना पवित्र ठेवा. तुमच्या ध्येयामध्ये ईश्वराचा सहभाग तेवढाच आहे याची जाणीव ठेवा. जर अपयश आले तरी ते परमेश्वराच्या चरणी अर्पण करा, म्हणजे त्यामुळे तुम्ही खचणार नाही. तो आपल्या मनात आहे. तो आत्मविश्वास रूप आहे. ज्यांच्यासमोर महान ध्येय असते तेच प्रचंड ताकद निर्माण करू शकतात. आपल्या महान ध्येयावर त्यांचे मन एकाग्र झालेले असते. ध्येयपूर्तीसाठी या एकाग्रतेची जरुरी असते. म्हणून ध्येय ठरवताना ते किरकोळ असू नये. एखादा कलाकार त्यांच्या कलेमध्ये आपल्या आत्म्याचे सर्वस्व ओततो, त्याचवेळी ती कलाकृतीची सर्वोत्कृष्ट होते. त्यामुळे त्या कलाकारालाही आनंद मिळतो. त्या आनंदाची सर दुसऱ्या कशालाच नसते. आपल्या अंगीकृत कार्यात जो बुडून जातो त्यालाच आनंद मिळतो. काही लोक आपले काम म्हणजे पाट्या टाकणे असे समजतातही. त्यांना आपल्या कामातला असीम आनंद मिळत नाही. प्रथम तुम्हाला कोणते काम मनापासून करायला आवडेल ते पहा, मग त्यात सर्वस्व ओता. कुठलेही काम करताना कातडी बचाऊ धोरण चालत नाही. एखाद्याने विचारले की व्यवसाय बदलून बघू का? याचा अर्थ एकच, तर त्याने व्यवसायात जीव ओतलेला नाही किंवा तो त्यांच्या आवडीचा व्यवसाय नाही. प्रत्येकाला आयुष्यात आपल्या सामर्थ्यारूप एखादे काम करायची इच्छा होते. तुम्ही ते काम करत असाल तेच ध्येयरूप माना. कदाचित ध्येय गाठायला उशीर होईल, चुकाही होतील, परिस्थिती बिकट असेल तर त्यांना घाबरून कार्य अर्धवट सोडू नका. त्यातून तुमची कामाची पूर्ती होत नाही. खूप वेळा तुमच्या महत्त्वाकांक्षा आणि ध्येय यांना अडसर ठरवणाऱ्या गोष्टीमध्ये येतात. त्यांना निर्धाराने दूर करण्याचे नैतिक धैर्य अनेकात नसते. ध्येय गाठण्यासाठी खूप वेळा कुटुंबातल्या लोकांशी, बाहेरच्यांशी संघर्ष करावा लागतो. हा संघर्ष करण्याची हिंमत बऱ्याच जणांमध्ये नसते, पण ते ध्येय सोडून देतात आणि त्यांना न आवडणारे काम मनाविरुद्ध करत राहतात. आपल्या ध्येयाकडे जाण्याचे स्वातंत्र्य प्रत्येकाला सहजासहजी मिळत नाही. त्यासाठी त्याला झगडावे लागते. जो असे लढतो तोच ध्येयाकडे पोहोचू शकतो. त्यासाठी स्वतःची योग्यता प्राप्त करून घेतो. तो आपल्या समोरच्या आदर्शासाठी झगडणारा नाही. त्याचे जीवन यशस्वी कसे होईल? कदाचित ती व्यक्ती योग्य असेल आणि कुणीही असेल तरी ती मागे राहणारच. ज्या संकल्पात ठामपणा असतो, धरसोड नसते, त्यामध्ये मोठे सामर्थ्य असते. असा माणूस आपले परतीचे दोर कापून टाकतो आणि माघारी जाण्याचे मार्ग बंद करतो. असा निश्चयी माणूस आपले ध्येय गाठवल्याशिवाय राहत नाही. त्याला कदाचित उशीर लागेल, पण खूप त्याग करावा लागतो, तरीही तो ध्येय गाठतो. ज्या माणसांसमोर मोठे ध्येय असते त्यांच्या जीवनाचे स्वरूपच बदलून जाते. तो पूर्णपणे बदलून जातो. त्याच्या अंगात दिव्य शक्ती संचारते. तो जणू नवाच माणूस बनतो. ध्येयाच्या प्रकाशात त्याला प्रत्येक गोष्ट निराळीच दिसते. गोंधळाऐवजी त्याच्या जीवनाला शिस्त येते. त्याचे सुप्त गुण जागृत होतात आणि कार्य करायला लागतात. ध्येयवादामुळे जीवनातल्या वाईट गोष्टी दूर होतात. वाहत्या पाण्यातला साचलेला कचरा काढल्यानंतर पाणी जसे स्वच्छ खळखळून वाहायला लागते, तसाच तो त्या व्यक्तीच्या जीवनातही होतो. त्यांच्या आयुष्यात निसर्ग फुलतो आणि वातावरणात आनंदमयी होते. तुम्ही प्रत्येक दिवशी त्या दिवसापुरता संकल्प करा. तुमचे ध्येय, महत्त्वाकांक्षा त्यांना पुनरुच्चार करा. आज केलेला संकल्प आजच पुरा करा.
उद्याचा दिवस नवीन आहे. उद्याचा संकल्प नवीन असणार आहे. कारण जग हे सतत बदलत असते. लेखनाच्या बाबतीत घ्यायची झाल्यास पहा, एखादी कल्पना कथाबीज काही क्षणी सुचते. त्या क्षणी किंवा लगेच ती कल्पना कागदावर उतरवली नाही की सतत मनात घोळवत राहिली नाही तर ती विसरून जाते. चित्रकाराचीही तसेच. एखादी सुचलेली कल्पना लगेच कॅनव्हास पेपरवर रेखाटली नाही तर ती विसरण्याची शक्यता असते. त्याचे अमूर्त रूप मनात घोळवत राहून थोड्याच अवधीत त्याला मूर्त रूप द्यावे लागते. माणसाच्या मनात येणारे हे तीव्र स्वरूपाचे आवेग ताजे असतानाच त्यांना मूर्त रूप देणे चांगले. फळेसुद्धा ताजी असताना खाणे चांगले, नाही का? तसेच आपल्या कल्पना, स्वप्ने, संकल्प जुनी झाले की ती शिळी होतात आणि नंतर कालांतराने त्यावर काम करायलाही नको वाटते. म्हणूनच संकल्प कुणीही न घालवता प्रत्यक्षात त्वरित उतरवला पाहिजे. मोठे काम करण्याचा संकल्प कुणीही करू शकतो, पण ज्याचा निश्चय जबरदस्त आहे अशीच व्यक्ती संकल्पाचे रूपांतर प्रत्यक्ष कृतीत करू शकते. प्रत्येकाच्या जीवनात त्यांची कसोटी पाहणारे आणि त्याला संधी देणारे क्षण येत असतात. त्या क्षणाचा जो योग्य, सर्वोत्तम आणि वेळेवर उपयोग करतो तोच काहीतरी ध्येयाच्या दृष्टीने हालचाल करू शकतो. पण बऱ्याच वेळा ही संधी आपण पकडतच नाही. त्यामुळे मनात उत्पन्न झालेली आकांक्षा सत्कारणे लागत नाही. यापेक्षा जास्त चांगली संधी मिळेल म्हणून वाट बघत असतो. म्हणजे आपणच आपली फसवणूक करतो. कधीकधी आपले संकल्प म्हणजे नुसतीच मनोराज्ये राहतात. ती प्रत्यक्षात येतच नाहीत. माझ्या माहितीतला एक माणूस नेहमी एक काम कधीच पूर्ण करत नाही. घाई गर्दीत कामे करतो. एक काम अर्धवट सोडून दुसऱ्या कामाकडे वळतो. त्यामुळे त्याला यश ते कसेच मिळत नाही. सतत धरसोड केल्याने एका कामावर व्यवस्थित लक्ष केंद्रित करू शकत नाही. वास्तविक पाहता त्याच्याकडे गुण, लायकी, आशावाद सगळे काही आहे, पण उत्साहाच्या भरात आकांक्षाने विमान उडत राहते. एखादी गोष्ट यशस्वी होईपर्यंत त्यामध्ये टिकवण्याचा उत्साह त्यांच्याकडे राहत नाही. तो नुसताच आरंभशूर होतो. निर्णय लांबणीवर टाकणे, काम सतत पुढे ढकलणे यामुळे माणसाची प्रगती होत नाही. शिवाय त्याचा आत्मविश्वासही कमी होतो. ज्याच्यासमोर ध्येय असते त्याला त्या ध्येयातूनच प्रेरणा मिळत असते. मग अवघड कामही सोपे होत जाते आणि मोठ्या कामाचे ओझे वाटत नाही. ज्याला ज्ञानाची ओढ असते तो प्रयत्न करून विद्वान होतो. ज्याला धर्माची ओढ आहे तो प्रयत्न करून संत बनतो. ज्याला उदात्त कार्य करायचे आहे तो वीरपुरुष बनतो. तुम्ही पाहत असलेले यशस्वी लोक, त्यांनी आकांक्षा बाळगल्या आणि अथक प्रयत्न केले म्हणून ते यशस्वी झाले. एखाद्या माणसाचे काही ध्येय आणि तो त्या दिशेने सातत्याने काम करतो आणि त्याला कार्यपूर्तीचा आनंदही मिळतो. ज्याला कामाची ओढ आहे तो बारीक-सारीक तक्रारी करत नाही. अशा रीतीने काम करणारा माणूस असेल तर त्याला यश का मिळणार नाही? असा तरुण वेळ वाया घालवणार नाही. तो आपल्या आकांक्षांना मूर्त रूप देईलच. आपले ध्येय गाठण्यासाठी सर्व शक्ती खर्च करेल. मग यश त्यांच्या पायाशी चालत येईल.